आजपर्यंत कोणाचं भांडण नाही, कोणाचा वाद नाही, कोणी त्या पुतळ्याच्या संदर्भात कधीही म्हणजे हरकत घेतली नाही, हे का करता असंही कोणी म्हटलं नाही. असं असताना एवढा जो टोकाचा पर्यंत तो माणूस जातो आणि त्याला आता वेड म्हणून जाहीर केलं. तर आजही अट्रॉसिटी ती भले पाण्याची असेल का ती दुसऱ्या निमित्तानं असेल, परंतु अट्रॉसिटी आजही घडतात. आजही आपला माणूस जो आहे, सामान्य माणूस आजही बेसहारा आहे आणि आजही त्याला मजबूत लीडरशिपची गरज आहे, मजबूत संघटनेची गरज आहे, मजबूत ऑर्गनायझेशनची गरज आहे आणि संघर्ष करण्याची गरज आहे. आजही बाबासाहेब आणि गांधी हा फरक का झाला? गांधीजींचं म्हणणं होतं अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, बाबासाहेबांचं म्हणणं होतं नष्ट झाली, परंतु बाबासाहेबांनी त्याच्यासाठी आयुष्य दिलं. गांधीनं तो एक आपला पार्ट ठरवला, भाग ठरवला कामाचा, किंवा हेही झालं पाहिजे. माझं नाव अभिजित वागरे आहे, मी नांदेडचा आहे आणि मी सध्याला केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ते माझं एमफिलचं जे शिक्षण आहे ते घेत आहे. त्याच्यामध्ये मी बघत आहे की पाणी आणि जात यांचा काय संबंध आहे. त्याच्यामध्ये ही जे माझा अभ्यास आहे तो एक ऐतिहासिक अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये मी 1947 पासून ते 1980-90 या दशकामध्ये बघतोय. त्याचे काही ठराविक कारणे असे आहेत की 1947 नंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटले आणि आपण संविधान हे घेतलं. त्याच्यामध्ये आपली जे अस्पृश्यता होती ती मोडून काढण्यात आलेली, पण तरी पण भरपूर काही असे जे आहेत अट्रॉसिटीज आपल्या लोकांवर होत गेले. त्यावेळेस ह्या परिसरात खूप गाजला होता. त्यावेळेस जालना जिल्हा नव्हता, औरंगाबाद जिल्हा होता. ते जाफराबाद सुद्धा औरंगाबाद मध्ये होतं, पण ते लागून चिखलीला आहे आणि म्हणून त्याच्यावर म्हणजे प्रभाव त्या जाधव सरांचा होता, सुखदेव जाधव, आणि त्यांनी ते चांगल्या प्रकारे हाताळलं ते प्रकरण आणि त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर 11 लोक मात्र त्यामध्ये घायल झाली होती. ते मोठं प्रकरण आहे, म्हणजे आता पाण्याचं म्हटलं तर अशा पद्धतीने. आणि हे कधीच आहे सर प्रकरण? हे प्रकरण मला वाटतं 60च्या 1960 60च्या दशकातलं असावं, 60-70च्या. कोळेगाव. तर अशा पद्धतीचे म्हणजे सर्वसामान्य दलित माणसाला अगतिक करणारे प्रश्न त्या काळातही होते आणि आजही आहेत. आणि आजचं परभणीचं प्रकरण आहे. परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर घटनेची प्रतिकृती तयार करून ती मोठी ठेवली आणि तिला काच लावलेला आहे. आता त्या माणसानं एक नाही, दोन नाही, काही कारण नसताना तो काच पडला आणि त्याची मोडतोड केली. आमचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत भांडण नाही, वाद नाही. महापालिकेनं ते पुतळा उभा केलेला अत्यंत सुंदर पुतळा आहे आणि त्याच्या समोर ती बाबासाहेबांच्या म्हणजे संविधानाची जी प्रतिकृती जी बनवून तिला जे काचामध्ये असं ठेवलं होतं, काहीच कारण नव्हतं, अचानकच झालं. मग ते अचानक झालं कसं? आजपर्यंत कोणाचं भांडण नाही, कोणाचा वाद नाही, कोणी त्या पुतळ्याच्या संदर्भात कधीही म्हणजे हरकत घेतली नाही, हे का करता असंही कोणी म्हटलं नाही. असं असताना एवढा जो टोकाचा पर्यंत तो माणूस जातो आणि त्याला आता वेड म्हणून जाहीर केलं. त्यांनी अशा पद्धतीनं सगळीकडे सांगतात ते की तो हे होता, काय म्हणतात त्याला आपण, नाही मराठा नाही, मनोरुग्ण. तो मनोरुग्ण आजच कसा सापडला तिथे आणि त्यांनी कसं ते पद्धतीने केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की जनसामान्य माणसाचा उद्रेक झाला. त्यांनी बंदचं आव्हान केलं आणि तरुणांनी
बंद करा बंद करा बंद करा. कोणी तिथं समजा एखाद्यानं विरोध केला असेल किंवा एखाद्यानं, आता त्याची डिटेल्स काही आपल्याकडे आली नाहीत, परंतु पोलिसांनी एवढा दगडफेक आणि एवढी लाठीचार्ज केला की त्याच्यामध्ये विजय वाकुडे नावाचे जे लिडिंग पुढारी होते ते त्या 3 दिवस त्या प्रकरणामध्ये होते आणि त्यांच्या माइंडवर त्याचा परिणाम झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला आणि तेही गेले त्याच्यामध्ये. म्हणजे हेच प्रकरण त्याला कारणीभूत आहे. आणि आता ही सोनकांबळे नावाचे तिथे सोनकवडी की सोनकांबळे महापालिकेचे महापौर आहेत. ते आत्ता अवस्थ होते, आम्ही काल जाऊन आलो तेव्हा त्या गावाला, दवाखान्यात ऍडमिट होते. म्हणजे नेमका हा सीन किंवा नेमकं त्यांच्यावर जो परिणाम होतो त्याच्यातून एक आमचा आघाडीचा पुढारी जातो, त्याच्यातून आमचा एक कर्तृत्ववान माणूस जातो, त्याच्यातून तो एक सामाजिक लॉस होतो. तर आजही अट्रॉसिटी ती भले पाण्याची असेल का ती दुसऱ्या निमित्तानं असेल, परंतु अट्रॉसिटी आजही घडतात. बलात्काराचे प्रकार आहेत. आता पैठण तालुक्यामध्ये एका वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. त्या मुलीवर बलात्कार केला आपली होती. आणि काय झालं, केस झाली आता, आणि एकदा केस होते आणि मग सगळेच आपले आपापल्या ठिकाणी आराम करायला लागतात. मग पुढे काय होतं त्याचं कोणी फॉलो घेत नाही. आणि ती केस येते 1-2 वर्षाच्या नंतर बोर्डावर येते आणि बोर्डावर आली की मग तितक्यापर्यंत तिचे नातेवाईक हे ते आणि किंवा ती मंडळी जी सवर्ण असतात ती पैसे देऊन घेऊन किंवा दाब दडपून किंवा वजन वापरून किंवा काहीतरी आणि त्याला ते रफादफा करून टाकतात. एक फार कमी शिक्षा लागल्या आहेत अट्रॉसिटीमध्ये आणि मग त्याचा परिणाम ते असं सांगतात की एवढ्या अट्रॉसिटीच्या केसेस झाला, 100 केसेसमध्ये फक्त 5 लोकांना शिक्षा झाली 100 लोकांपैकी. म्हणजे 5 केसेसमध्ये मात्र लोकांना शिक्षा झाली किंवा त्यांना कारणीभूत ठरवलं गेलं. आणि मग 95% ह्या केसेस ज्या होत्या बनवाबनवी होत्या आणि चुकीच्या होत्या आणि कोणाचा तरी सूड घेण्यासाठी कोणाचा तरी बळी घेण्यासाठी त्या वापरल्या गेल्या असंही त्याला जोडलं जातं. पण फॅक्ट अशी आहे की त्याच्या मागं जातीय द्वेष हा फार महत्वाचा असतो आणि त्याच्यातूनच या सगळ्या अट्रॉसिटी घडतात. भले मग ती पाण्याची असेल, शेतीची असेल किंवा बांधाची असेल. आता शेतकऱ्याच्या बांधाला दुसरा तिकडे सवर्ण आहे, तो इकडे घुसतो याच्याकडे आणि घुसल्याच्या नंतर यानं जर त्याला हे केलं तर तो सगळ्याच बाबतीत मजबूत असतो. याच्यापेक्षा मॅन पॉवर असते, पैसा असतो आणि गावामध्ये त्याची पत असते. याची काय पत असतं, याची 2 एकर 3 एकर किंवा 1.5 एकर जमीन अशी आणि त्याची 15 एकर 20 एकर 50 एकर 100 एकर अशा. आता वैजापूर तालुक्यामध्ये जे लोकांनी गायरान जमिनी काढल्यात, परंतु जे जमीनदार आहेत म्हणजे जे मूळ चांगले श्रीमंत माणसं आहेत त्यांनी सुद्धा आपले ह्या जमिनी काढल्या आणि ह्या जमिनी काढून आपल्या शेताला लागून जे गायरान होतं ते काढलं त्यांनी. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची काही केस नाही किंवा कोणत्या प्रकारचं काही कारवाई नाही, काहीच नाही, कारण त्यांची जमीन बाजूला होती. आणि समजा झाली कारवाई तर ते पैशाच्या जोरावर किंवा जातीच्या जोरावर किंवा आपल्या वजनावर राजकीय पुढाऱ्यांच्या करून घेतात. म्हणजे आजही आपला माणूस जो आहे, सामान्य माणूस आजही बेसहारा आहे आणि आजही त्याला मजबूत लिडरशिपची गरज आहे, मजबूत संघटनेची गरज आहे, मजबूत ऑर्गनायझेशनची गरज आहे आणि संघर्ष करण्याची गरज आहे आजही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा जो भाग आहे मराठवाड्याचा, तर अट्रॉसिटी तर सगळीकडे होतातच. म्हणजे कुठं आता मुंबईमध्ये जरी आपण म्हटलं तरी होईलच ती. एक दलित आहे आणि एक सवर्ण आहे तर ते होणारच आहे. परंतु इकडं त्याचं पर्सेंटेज जास्त आहे मराठवाड्यामध्ये. आता तिथं जसं तुम्ही सांगितलंय आपल्या याचं पुण्यामधलं, तर ते तर तिथून तर पॅन्थरची सुरुवातच झाली आहे खरी गोष्ट. पण परिस्थिती अशी आहे की हे सगळं
शासनाच्या समोर असतं, हे सगळं जे पुढाऱ्यांच्या समोर असतं, हे सगळं तिथला जो परिसर असतो त्यांना सगळ्यांना माहीत असतं. पण त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माझ्या मते फक्त एकमेव तुमचं पक्ष असेल, संघटन असेल, ऑर्गनायझेशन असेल, हे स्ट्रॉंग असावं असं मला वाटतं. आणि त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. किंवा तुमची मतदाराची शक्ती इतकी मोठी असली पाहिजे की त्यांना तुमची भीती वाटली पाहिजे की यांच्या विरोधात जर असं केलं तर हे आपल्याला धोका देऊ शकतात. तर ही भीती आज राहिलेलीच नाही, कोणतीच भीती राहिली नाही. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी घडतात. असा तो प्रकार आहे. आता बाबा आढावांनी त्या काळामध्ये चांगलं लीड घेतलं होतं, इनिशिएटिव्ह घेतला होता, चांगली मंडळी कामाला लागली होती तिथं. आणि ते अंबाजोगाईमध्ये फक्त अंबाजोगाई हाच तालुका होता दलित युवक आघाडीचा, तर त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. परंतु तो काही त्याच्यावर पर्याय होऊ शकला नाही. एक्झॅक्टली. त्यांना भेटलो मी पुण्यामध्ये, आता ते 95 वर्षाचे झालेत. ते जे बोलले ते मला काही समजलं नाही, काही समजलं तर, कारण की ते 95 वर्षाचे झालेत, म्हणजे त्यांना पण थोडा बोलायला वगैरे थोडा त्रास. पण त्यांचं पुस्तक घेतलंय मी, जे तुम्ही बोललाय, एक गाव एक पानवटा. आणि हा पण जे मी ज्या त्या टायमाच्या दशकाच्या जेव्हा न्यूजपेपर जसं मी सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे बाबा आढावांच्या याचा. तर जसं तुम्ही म्हणलं की जसे गांधी बोलतात की अस्पृश्यता नष्ट करा. अस्पृश्यता नष्ट केलं हा फक्त मेन प्रश्न तो नाही, मेन प्रश्न जातीवाद आहे. जात अस्पृश्यता फक्त एक भाग झाला, एक 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 जे आपलं कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकता आपण, जो ढाचा आहे जातीचा. तर तो मला ते सेम ते एक गाव एक पानवटा ते त्याच्यामध्ये मी तसंच बघतो. त्या एक म्हणजे आपण जर त्याला मुवमेंट म्हणू शकता मे बी, तर तो उपाय नाही त्याच्यावर. नाही, उपाय आहे, परंतु त्याच्यावर तुम्ही अत्यंत म्हणजे मनापासून, काळजापासून, हृदयाच्या देठापासून काम केलं पाहिजे, तेव्हा त्याला. आणि हे कसं असतं की ते त्यांचं एक प्रेम म्हणून, एक आपुलकी म्हणून, आदर म्हणून असतं. परंतु जो माणूस अट्रॉसिटी पासून हे होतो, म्हणजे त्याला त्याच्या म्हणजे एकदम असं मनापासून तो ते काम करणार आहे, तो त्याच्या हृदयापासून, त्याच्या काळजाच्या देठापासून तो काम करतो. तर काळजाच्या देठापासून काम करणारी माणसं पाहिजेत. म्हणजे बाबासाहेब आणि गांधी हा फरक का झाला? गांधीजींचं म्हणणं होतं अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, बाबासाहेबांचं म्हणणं होतं नष्ट झाली. परंतु बाबासाहेबांनी त्याच्यासाठी आयुष्य दिलं. गांधीनं तो एक आपला पार्ट ठरवला, भाग ठरवला कामाचा, किंवा हेही झालं पाहिजे. परंतु तसं नाही, आपल्याला तो आयुष्याचा भागच आपण करून घेतला पाहिजे की माझं कामच हे आहे, मला हे करायचं आहे. अशा पोटतिडकीची माणसं पाहिजेत, लिडरशिप म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा किंवा जे ऑर्गनायझेशन म्हणा, की जे असं पोटतिडकीनं काम करणारं पाहिजे. आणि दलित पॅन्थरनं ते काम पोटतिडकीनं केलं त्या काळामध्ये. दलित पॅन्थरचा एक तर दरारा निर्माण झाला, दुसरी गोष्ट की दलित पॅन्थरनं त्याला उत्पन्नाचं एक साधन मिळून दिलं. गायरान जमिनीचं अतिक्रमण करणं हा एक दलित पॅन्थरचा कार्यक्रम होता. आणि झोपडपट्ट्या बसवणं. तर ह्या औरंगाबादमध्ये म्हणजे इथं जर आपण विचार केला तर जवळजवळ 70 ते 80 झोपडपट्ट्या ह्या रेग्युलर झालेल्या आहेत, नियमित झाल्या. एवढं काम पुण्यात नाही, एवढं काम औरंगाबाद मुंबईमध्ये सुद्धा नाही. याचं कारण असं आहे की इथं लिडरशिप जी होती ती पोटेन्शियल होती. आणि पोटेन्शियल लिडरशिप जोपर्यंत याला मिळत नाही आणि ऑर्गनायझेशन त्या पद्धतीने उभं राहत नाही, तोपर्यंत याच्यावर पर्याय नाही शोधता येणार आपल्याला. आणि सरकार हे कसं, आता तुम्ही पाहिलं, आता माझा तर आरोप असा आहे की फडणवीस हे जसे त्या भीमा कोरेगावमध्ये ही घडवून आणलेली दंगल होती, ती काही अचानक घडली किंवा तिला बेस होता असं काहीही नव्हतं. आताही लोक तिथं जातात, आता उद्याही जातील, त्याच्या अगोदरही जात होते, बाबासाहेबांपासून जात होते. परंतु दंगल मात्र तिथं कधीच झाली नाही.
आणि वास्तविक आता एका माणसाचं घर आहे तिथं त्या परिसरामध्ये. आता ते घर खरं म्हणजे सरकारनं ताब्यात घेऊन त्याचा मोबदला त्याला दिला पाहिजे आणि ती पूर्ण जागाच मोकळी करून घेतली पाहिजे. परंतु सरकार करत नाही. ते भले ते काँग्रेसचं असेल, भले ते भारतीय जनता पक्षाचं कोणाचंही असेल, सरकारनं आतापर्यंत ते केलं नाही. यांनी ते केलं. लोक परत निघायला लागले, लोक तिथं गेले, दर्शन घेतलं, सगळं झालं आणि मग कशी दंगल सुरू झाली. आणि त्या ठिकाणी जे भिडे होते ते इथंही सुद्धा 8 दिवसापूर्वी येऊन गेले होते परभणीवर. ही जी परभणीला जे घडलं ना घटना, तर त्याच्या अगोदर 8 दिवस तिथे भिडे येऊन गेले होते आणि मुख्यमंत्री हेच होते. मला एक अशी शंका येते की हे जाणून बुजून लोकांमध्ये दहशत निर्माण करणं किंवा जाणून बुजून लोकांमध्ये एक प्रभाव तयार करणं की आम्ही आहोत, आमच्या बरोबर जर तुम्ही अशा पद्धतीने वागले तरच तुम्ही जगू शकता, नसता तुम्हाला याला सामोरं जावं लागतं, असा एक भाग असू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी अत्यंत पोटेन्शियल झाली पाहिजे, मुळापासून झाली पाहिजे, त्याच्या बेसपासून झाली पाहिजे की हे खरं काय खोटं काय. आता तो माणूस जो वेडा आहे, तो वेडा आहे की नाही हे कोणी ठरवायचं? जो सायकोलॉजिस्टचा तज्ज्ञ आहे किंवा जो असेल तर त्यानं ते ठरवायला पाहिजे ना. कोणी उठतं तो म्हणजे तो मनोरुग्ण होता, कसा मनोरुग्ण होता यांना कसं कळालं? तुम्ही नेलं का त्याला त्या याच्याकडे मनोरुग्णाच्या डॉक्टरकडे किंवा नेलं का त्याला तपासलं का, त्यानं जाहीर केलं का? म्हणजे असा कोणाला तरी निमित्त करून आणि त्याच्यावर ते टाकून देतात. पैठणला बाबासाहेबांच्या पुतळ्याची 3 वेळेस विटंबना झाली आणि 3 वेळेस ते माणूस सुटला. जो माणूस कोणी पकडून आणतात त्याला, म्हणजे काही ग्राउंड नसतं, काहीच नसतं, धरतात, उभा करतात आणि याने केलं याच्यामुळे झालं, हा मनोरुग्ण होता म्हणून केलं झालं. कोर्ट त्याला हे नाही धरत ना कारणीभूत. अशा पद्धतीने ह्या अट्रॉसिटीच्या जे पद्धत आहे, भले मग ती म्हणजे सामाजिक घटनेमधून असेल, भले ती तुमच्या पाण्यापासून असेल, जमिनीपासून असेल किंवा त्याच्यावर फिजिकल अटॅक करण्यापासून असेल, तर अशा अनेक घटना आहेत कन्नड तालुक्यामध्ये. पण ठीक आहे सर, म्हणजे माझं म्हणणं हे आहे, हे सगळ्या एवढ्या घटना होतात, मग जर आपण असं याच्याहून एक तर निष्कर्ष हे निघते की पाणी हा राजकीय पण म्हणजे सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि जेव्हा कास्टला धरून जेव्हा हे राजकीय घडामोडी होतात आणि त्या टायमामध्ये जेव्हा आता मी जेवढं ह्या वृत्तपत्रांचा आढावा घेतलेला आहे त्यामध्ये एक हे असं म्हणतात की वसंतराव नाईक त्या टायमाचे हे होते, मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ही एक योजना काढली होती. ही योजना अशी होती की सामुदायिक विहिरी. मग सामुदायिक विहिरी तुम्ही म्हणताय, पण त्या खरंच आता जसं की तुम्ही म्हणलं, तुम्ही एक शब्द काय म्हणला की ऑर्गनायझेशन आणि त्याच्यामधले त्यांचे जे कार्यरत ते मनापासून देठापासून ते तसं असायला पाहिजे. मग जेव्हा वसंतराव नाईक किंवा म्हणजे आताचे पण जे लोक खरंच म्हणतायत की आता मोदी सरकार काय म्हणते गावामध्ये की हर घर जल, आता नळ आलेत ना, आणि त्या टायमाला काय होतं, त्या टायमाला विहिरी होत्या. मग सामुदायिक विहिरीची तुम्ही जेव्हा बात करताय, पण ती सामुदायिक विहिरी तुम्ही किती खरंच मनापासून दिलेली आहेत. आणि आता ते कोळेगावचं सांगतो ना, तेच होतं ना, ती सामुदायिक केली होती शासनाने, परंतु ते गावातल्या सवर्ण मंडळीला नाही पचलं ना ते, की नाही चालत. त्यांनी कोळेगाव प्रकरण आहे, आता हे जे प्रकरण आहे त्यांचे काही डॉक्युमेंटेशन झालेले असते, त्याचे संदर्भ वगैरे ते तुम्हाला आता एक तर ते मला वाटतं जाफराबाद तालुक्यात मिळतील किंवा मग चिखली तालुक्यात मिळतील. आता ते सुखदेवराव जाधव जर असतील जिवंत तर खूप म्हातारी झाले असतील, थकले असतील किंवा मग गेले असतील, आता मला माहित नाही. मग अशा घटनांशी संबंधित जे काही समजा डॉक्युमेंटेशन झालेले किंवा जे वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेले समजा त्या काळाचे, तर असे संदर्भ आपल्याला जर मिळत तर बल्क अमाऊंट मध्ये तर नाही. आता मी त्यावेळेस फार काही असं म्हणजे हे नव्हतं ना, म्हणजे कार्यकर्ता म्हणूनही माझी म्हणजे हे नव्हती ओळख. मी विद्यार्थी होतो त्या काळामध्ये आणि
आता हे पेपर जपून ठेवणं किंवा ते डॉक्युमेंट्स जमा करणं, तर ते आपल्याला रेकॉर्डला मिळू शकतील किंवा त्यावेळेच्या कोर्टाचं मला वाटतं ती काहीतरी 71, 72, 60, 70, 67 याच्यामधली ती केस असावी. इथं गंगापूर तालुक्यामध्ये पूर्वी आपल्याकडे गॅस नव्हते किंवा अशी सोयी सुविधा नव्हत्या आणि दलित माणूस जो आहे तो पूर्णपणे डिपेंड असायचा मजुरीवर आणि ती मजुरी सवर्णांच्या शेतात, घरी किंवा इकडे तिकडे. तर तो सगळ्याच गोष्टीवर अवलंबून असायचा. तर मग आता पाऊस पडला तर त्याच्याकडे जे काही समजा आपण ज्याला काय म्हणतो, आमच्याकडे जळतण म्हणतात, तर ते करून ठेवत नव्हतं. कुठून आणेल त्याला? कुठं शेत आहे का, त्याला कुठे काही जमीन आहे की ज्याच्या झाडाचं तो तोडून आणि त्याचं हे करून गंज करून ठेवेल आणि वापरेल मग तो. तर मग ते काय करायचे की जी कुपाट लावलेली असायची, काटेरी कुंपण, याचं कुपाट, त्याला कुपाट म्हणतात. तर ते शेतातल्या मग आपल्या बाया ते जोडायच्या, त्या काटे काढायच्या. वास्तविक आता काठी असतात त्याला, तरी सुद्धा त्या काढायच्या आणि आणायच्या, आणि त्याच्यावर कारण त्यांची ती गरजच असायची. त्या बायांनी ते काढलं. त्या शेतकऱ्याने अक्षरशः, आता हे आपण मणिपूरमध्ये नेकेड म्हणतो, तर हे आम्ही त्या काळामध्ये ऐकलेलं, पाहिलं नाही, आम्ही लहान होतो. तर नेकेड करून गावात मिरवणूक काढली त्यांची, अक्षरशः नेकेड. तर त्या असा हात पुढे मागे हे करून चालत होत्या, आणि नाही चाललं तर मारत होते. किंवा इतकं म्हणजे बेरहिमीनं किंवा इतकं बेमुरवतखोर किंवा जितकं क्रूरपणे त्यांना चालावं लागलं. आता त्या गावातून मिरवणूक काढल्याच्या नंतर, आणि तेही नेकेड, वस्त्रविहीन, तर याच्यापेक्षा क्रूरता अजून आणि हे कोणती असू शकते? ज्याला आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, की क्रूरताच म्हणू त्याला, किंवा जो अजून काय त्याला म्हणू. तर अशा पद्धतीनं ते सगळं केल्याच्या नंतर ते लोक नंतर सुटले. कारण हे सार्वजनिक घडतंय आणि याला मग लोक असे प्रत्यक्ष येऊन साक्षी पुरावे द्यायला कोणी तयार नसतं ना, आणि मग ते लोक सुटतात. मग ते त्या पुढाऱ्यावर, त्या काळात भाऊसाहेब मोरे नावाचे पुढारी होते, ते आघाडीवरचे किंवा फ्रंटवरचे नेते होते आणि अत्यंत डॅशिंग. सगळा दोष त्यांच्यावर की आणि पैसे खाल्ले, टाकला दोष. आता खरं आणि खोटं फक्त भाऊसाहेब मोरेंना माहीत असेल किंवा त्या लोकांना माहीत असेल. सामान्य माणसाला तर काहीच नव्हतं. मग त्यावेळेस भाऊसाहेब यांची लिडरशिप जी मागे गेली, तर पुन्हा कधी शेवटपर्यंत ते पुढे येऊ शकले. ते अशा पद्धतीनं ह्या घटनेला हेही कारण असतात. आणि म्हणजे मुख्य कारण हेच की तुमची आर्थिक परिस्थिती, त्याच्यानंतर तुमचं त्या लोकांवर अवलंबून असणं, रोजमजुरी किंवा तुमच्या सगळ्या साधनाची त्या मालकी त्यांच्याकडे असते आणि ती तुमच्याकडे ती मालकी कमी असते. तर यासाठी एक तर तो माणूस तुम्हाला त्याच्या पायावर उभा करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की त्याची आर्थिक परिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याला सोशल स्टेटस निर्माण करून देणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याला पॉलिटिकली त्याचं एक वेटेज निर्माण करणं हे आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी सोशली, इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकली जोपर्यंत आपण असं त्याला बिल्टअप करत नाही तोपर्यंत हे सगळं होत राहणार. म्हणजे ते मग पाण्याचं निमित्तानं होईल, शेतीच्या निमित्तानं होईल किंवा कशाच्याही निमित्तानं होऊ शकतं, पण ते होत राहणार. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं की ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग करणे, त्याच्या मताची त्याला जाणीव करून देणे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलं एवढा पैसा चालला की ज्याची गिनतीच होऊ शकत नाही. अमाप पैसा, घराच्या घरा नोटा भरल्या होत्या, तिथून त्या पैसा वाटत होता.
आणि साहजिकच आहे त्या माणसाचं एक आता तो ह्या निष्कर्षाला आलेला राहतो की हा निवडून आला तरी माझ्या कामाचा नाही, हा पडला तरी माझ्या कामाचा नाही, आज जे काही मिळेल तेच माझ्या कामाचं आहे म्हणून तो घेऊन टाकतो. तुम्ही त्याला 1000 गोष्ट सांगा की ते अत्यंत चूक आहे, बाबासाहेबांची बेमानी आहे वगैरे वगैरे वगैरे, तो मान्य करतो की बाबासाहेबांची बेमानी होती, परंतु याच्याशिवाय याला दुसरी शिक्षाही मी करू शकत नाही किंवा याचं दुसरं वाकडच मी काही करू शकत नाही, मग जे मिळतं ते का नाही करू घेत होतो. ह्या सगळ्या म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये निवडणूक हा एक पर्याय आहे की ज्याच्यामुळे तो तुम्ही त्याला आकळू शकता किंवा ज्याला तुम्ही म्हणजे बांधू शकता, जखडू शकता, हा एक भाग आहे. परंतु तितका तुमचा माणूस स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. आणि आता काय झालं की जो पुढारी असतो समाजाचा तोच पैसे घेतो ना, मग तो माणूस कशाला हायगाई करतो? जो फॉलोवर आहे तो कशाला हायगाई करेल? तो म्हणतो माझ्या पुढारी घेतले, मला काय, त्यांना समजा त्यानं 10 घेतले असतील का लाख घेतले असतील, यानं 1000 जरी घेतले तर काय बिघडलं? मग तो म्हणतो जितके मिळतील तेवढे, 4000 पासून 5000 पासून ते 400-500 रुपयापर्यंत जशी जशी त्याची ऐपत असेल किंवा ज्याची लायकी असेल तसे दिले, घेतले आणि घेतले मत. आता ज्या लोकांची कधी लोकांनी कल्पनाही केली नाही की हा माणूस निवडून येऊ शकतो, सरळ सरळ लोक सांगत होते नाही हा पडणार आहे, तो माणूस निवडून आला. जो निवडून येणार होता तो पडला. तो फक्त केवळ आणि केवळ या पैशाच्या भरोशावर. तर हा जो बेस आहे ह्या सगळ्या अट्रॉसिटीला किंवा जे अन्याय अत्याचार होतात किंवा जे काही घडतंय त्या सगळ्या घटनेला, घडामोडीला पैसा, राजकीय सत्ता आणि सोशल स्टेटस म्हणजे त्याची सामाजिक वजन त्याचं, हे सगळं त्याला कारणीभूत आहे. आणि ते जोपर्यंत आपण वाढवत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. हे याच्यावरून हे आपल्याला बघते की पाणी आणि जातीवाद हे किती संबंधित आहे, त्याच्यामध्ये कशा राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक गोष्टी आपल्याला बघण्यात भेटतील. तर हा माझा अभ्यास आहे आणि मला आपल्याला टाइम दिला सर, त्याच्यामुळे आपल्याला मी धन्यवाद करतो आणि जय भीम.